एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नवी मुंबई एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। रस्त्याच्या दुरावस्थेकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची बेल वाजवून फुले वाहून खड्ड्याची पूजा केली, तसेच खड्ड्याभोवती रांगोळी काढून प्रशासनाचा निषेध नोंदवला। या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष रस्त्याच्या दुरावस्थेकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनाचे नुकसान तसेच वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी विष्णू बुरे यांनी केली आहे। खड्डे बुजवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। बुरे तर आपण आता नवी मुंबई पावणे एमआयडीसी मध्ये, तर मी ज्या रोडवरती उभा आहे तो पावणे काटाकडे लेफ्ट साईडला पावणे काटाकडे जाते आणि राईट साईडला गेलं तर इकडे कोपरखेरण्याकडे जाते। तर गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून एमआयडीसी असेल, ठाणे बेलापूर रोड असेल, त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि जे लाईनिंग आहेत, आता जे काँक्रिटीकरणाचे रोड झाले त्याच्यामध्ये एक अशा लाईनी सोडल्या आहेत त्या लोकांनी, त्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील किंवा टू व्हीलर चालक असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात तिथं अपघात होतात, त्यांना इजाही पोहोचते, कित्येक वेळा त्यांचे प्राणही गमावे लागले। तर आता आम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की साहेब आम्ही 11 वाजता इथं येणार आहे। इथं बघू शकता आता किती वाजले, 11:21 झाले। त्यांना पावणे 11ला आम्ही फोन केला होता, आता 11:15 वाजले, अजूनही इथं कुठलाही अधिकारी आलेला नाही। तर इथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। तुम्हाला पुढची परिस्थिती दाखवतो, अजून पुढे चला, कारण इथं मोठमोठे खड्डे आता हे ब्लॉक टाकून हे केलेले आहेत, कारण हे ब्लॉक बघू शकता अलगद निघतात। हे ब्लॉक हे बघा, याच्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये पूर्ण सुकं हे टाकलेलं आहे। खाली बसा, याच्यामध्ये सिमेंट नाही, डांबर नाही, काय नाही, फक्त हे सुका आहे। तुम्हाला हे पावडर दाखवतो कशा पद्धतीने या लोकांनी काम केलं। हे बघा सगळी धूळ आहे। तर हे जनतेच्या जीवाशी खेळ आहे। नवी मुंबई महानगरपालिका असेल, एमआयडीसी प्रशासन असेल, कारण त्या जे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा महानगरपालिकेमधले अधिकारी आहे त्याच्यावर नवी मुंबई आयुक्त साहेब कारवाई करतील का? कारण यांना नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्यामध्ये तो भ्रष्टाचार बघा, हे सगळे हाताने निघतात। हे बघा हे ब्लॉक टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये जे सिमेंट नाही, काय नाही, तुम्हाला सरळ दाखवतो मी। हे पूर्ण याच्यामध्ये माती टाकलेली आहे, पूर्ण याच्यामध्ये हे झालेलं कुठल्याही प्रकारचं हे निकृष्ट दर्जाचं काम आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे। हे बघा सगळी धूळ चाललेली आहे। तर माझ्या राईट साईडला पण खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, लेफ्ट साईडला पण खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागत आहे। कारण हे एमआयडीसी असल्या कारणामुळे इथे नागरिकांची ये जा असते आणि हे चिखल बघू शकता। हे बघा कुठल्याही प्रकारचे इथं गटर असतील किंवा नाले असतील हे साफसफाई केली जात नाही। हे बघा इथं पूर्णपणे जो गटर साफ केलेला आहे हा इथं एक केरकचरा आणून टाकलेला आहे, हा गटर आहे आणि या गटरवरतीच हा मलबा टाकलेला आहे, कारण हाच मलबा परत गटरमध्ये जाऊन परत बाहेर येतो। हे बघू शकता इथे किती मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली आहे, कारण इथे 1 ते 1.5 फुटाची इथं घाण पसरलेली आहे। तर माझी नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे, करोडो रुपयाचा बजेट असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? कारण हे सोन्याची महानगरपालिका आहे, नवी मुंबई मानली जाते। करोडो रुपयाचा बजेट असतानासुद्धा इथं खड्डे असतील, नाले असतील, त्याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे आपल्याला, कारण इथं 1 ते 1.5 फुटाचा गाळ पडलेला आहे। आता आम्ही इथं पूजा केलेली आहे, अजून तुम्हाला सर्व जेवढे एमआयडीसीमध्ये जे प्राणघातक खड्डे आहेत त्या खड्ड्याची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्या खड्ड्यालाच आम्ही विनंती करणार आहोत। हे बघा इथं रांगोळी पण काढलेली आहे, बेल पण टाकलेला आहे आणि याच खड्ड्याला मी हे करतो की बाबा इथं कोणाचा अपघात होऊ देऊ नको, कारण जे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे आहेत, त्यांना काही फरक पडत नाही कोण मेलं किंवा जिवंत राहिलं। फक्त जनतेने प्रामाणिकपणे टॅक्स भरायचा, रोड टॅक्स भरायचा, टोल टॅक्स भरायचा आणि जे काय असतील ते टॅक्स भरायचे, GST भरायचा। तरीसुद्धा महानगरपालिकेचे काही कर्मचारी एसीमध्ये बसतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नसतं, कारण त्यांना फोनद्वारे निवेदन देऊन तर काही फायदाच नाही। निवेदनं दिलं ते टाकून देतात, कारण आपण कामधंदे सोडून त्यांना सांगा, म्हणजे सांगितलं तेव्हा हे कारवाई करतील का? तर तसं पण सांगा, आम्ही तुम्हाला रोज सांगू की इथं खड्डा आहे, तिथं खड्डा आहे। त्यांना 11 वाजता आम्ही सांगितलं होतं की साहेब इथं तुमचा कर्मचारी आणा, त्यांच्या आम्ही निदर्शनात आणतो, आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका।
पण एवढे मगरगट्ट ते अधिकारी आहेत, त्या दोघांनाही कॉल करून त्यांना आता हे येत्या काही दिवसात हे खड्डे जर बुजवले नाही तर आज ज्या 2 अधिकाऱ्याला मी फोन करून सांगितलं, याची माहिती दिली, त्यांचे इथे नाव, पद आणि फोटो लावून इथं महापूजा करण्यात येईल. त्यांचं नाव खराब झालं, नोकरीवर गदा आला, त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका वार्ड ऑफिसर कोपरखेडणे यांनी घ्यावी, नम्र विनंती. आणि जनतेच्या कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता सगळे नवी मुंबई महानगरपालिकेने घ्यावी. आणि MIDCमध्ये जे खड्डे आहेत, जे प्राणघातक आहेत, ते नागरिकांच्या जीवाशी धोकादायक आहेत, त्रासदायक आहेत, त्याची पाहणी करून, त्याची तात्काळ पाहणी करून ते पूर्णतः प्लेन करण्यात यावे, बुजवण्यात यावे, जेणेकरून तिथं कुठलाही अपघात होणार नाही आणि कोणाला त्रास होणार नाही. आता आम्ही अजून ठिकठिकाणी जाऊन जिथे इथे खड्डे आहेत त्या खड्ड्याची पूजा करून हे निदर्शनं आणून देणार आहोत. इथे इथे खड्डे आहेत, इथे त्याची पाहणी करा आणि त्याची जे काय व्यवस्थित नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी, ही नम्र विनंती. धन्यवाद. तर आपण आलो होतो MIDC सेंट्रल रोडवरती. माझ्या राईट साईडला बघू शकता हे गामी इंडस्ट्रीयल पार्क आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या ये जा करतात. काही दिवसापूर्वी या नाल्याचं काम झालं होतं आणि ते नाली हे बघू शकता कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी महोदयांनी कशा पद्धतीने खुलं सोडण्यात आलं. कारण इथे 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, ट्रक असेल किंवा रिक्षा असेल तर इथे ॲक्सिडेंट होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. बघू शकता किती टायर घासलेले आहेत. तर यापेक्षाही पुढे तुम्हाला दाखवतो. हे बघा असे दगडी ठेवलेले आहेत. हे बघा, हे म्हणजे अपघाताला आमंत्रण आहे, पण इथं कोणाचंही लक्ष नाही. पुढे अजून दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती आहे नक्की. कारण आता 2 व्हीलर याच्यावरून स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. बघा, रात्रीच्या टायमाला जर कोणाला दिसलं नाही, 2 व्हीलर जर याच्यावर आली आणि स्लिप झाली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. कारण MIDC असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहने ये जा करतात. तर हे बघू शकता इथे, हे बघा, आता इथं जर कोणी टर्न मारला आहे, हे अर्धा ते 1 फुटाचं, इकडून या, अर्धा ते 1 फुटाचं इथं हे आहे, नाली आहे. याच्यामधून कुठलंही वाहन याच्यामध्ये चढू शकणार नाही किंवा उतरू शकणार नाही. कारण रिक्षा जर असेल, स्पीडमध्ये असेल तर रिक्षा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेराला विनंती करतो याची. तर बघू शकता आम्ही थोडंसं 100 मीटर दूर आलो तर इथे बघू शकता मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. कारण इथं रांगोळी आणि फुलं कमी पडलेले आहेत. कमी यासाठी पडले की आमचं ते बजेट नाही. कारण आमच्याजवळ जेवढे पैसे होते त्याची आम्ही रांगोळी आणली. कारण रांगोळी काढली तर खड्डा किती आहे हे निदर्शनास येतं, म्हणजे खोटं बोलण्याची गरज नाही. हे बघा आता, कारण हे रांगोळी कमी पडली, आमचा बजेट नसल्यामुळं आम्ही थोडीशीच रांगोळी आणली आणि ते कमी पडली. तर इथं माझ्या अंदाजाने 2 क्विंटल जरी रांगोळी आणली तर कमी पडेल, एवढे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. आणि त्या अधिकाऱ्याशी आमचं बोलणं झालं तर त्यांचं एक म्हणणं आहे की बाबा इथं सिमेंट प्लांट आहे, त्याच्या मोठ्या प्रमाणात गाड्या येतात म्हणून इथे खड्डे होतात. पण रोड जर त्या क्वालिटीचा बनवला, हे सिमेंटचेच ट्रक नाही, अजूनही कुठल्याही मोठ्या जड वाहने गेले याच्यावरती तरी खड्डे पडणार नाही. कारण यांच्या कामातच भ्रष्टाचार भरलेला आहे. कारण याच्यामुळं भ्रष्टाचार असल्यामुळे इथं रोड उकरायला काहीच हे नाही. आता काही महिन्यापूर्वीच हा रोड बनवलेला होता, तर ते 6 महिन्याच्या आतच या रोडची काय अवस्था झाली आहे तुम्ही बघू शकता. कारण हे माझ्या पाठीमागं पण अर्धा ते पाऊण किलोमीटर रोड आहे आणि इकडं जिथपर्यंत आपण तो मुंबई सेंट्रलचा रोड आहे MIDCचा, तिथपर्यंत हे खड्डे पडलेले आहेत. आणि गटरचं तर सोडून द्या विषय, गटर हे बघू शकता, गटर आहे त्याच परिस्थितीमध्ये आहेत. त्या गटरकडे कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही. फक्त यायचं, ऑफिसमध्ये बसायचं, ACची हवा खायची, जनता मरो. हे बघा किती मोठ्या प्रमाणात त्रास होतो या लोकांना. हे बघा, लेफ्ट राईट मारून यांना अक्षरशः वाहनं चालवावी लागतात. हे 4 व्हीलर पण अक्षरशः एखाद्या टच व्हायला लागतात इथे. त्याच्यामुळं गाड्याचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि नागरिकांनाही इजा पोहोचू शकते. आता इथं पाऊस नाही त्यामुळे तुम्हाला खड्डे कमी दिसतात. कारण इथं मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि मोठी वाहतूक असल्यामुळे इथं नागरिकांच्या जीवाशी धोका आहे. तर माझी एक विनंती आहे, जे वाहन चालक आहेत त्यांची पण विनंती आहे की या खड्ड्याची पाहणी करून, आता पाऊस नाही, तात्पुरत्या स्वरूपात तरी हे खड्डे प्लेन करा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे खड्डे बुजवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन रोड तयार करावा. हे सर्व मी आता उभं पावना काटा आहे, माझ्या साईडला बघू शकता गोल्ड क्रेस्ट हॉटेल आहे आणि याच हॉटेलच्या बाहेर किती खड्डे आहेत बघू शकता. आम्ही पहिलाच सांगितलं होतं की आमचा बजेट कमी असल्यामुळं आम्ही रांगोळी आणि फुलं थोड्याच क्वांटिटीमध्ये आणलेले आहेत, कारण आमचा बजेट नाही. कारण हे बघू शकता, हे एक खड्डा आहे, इथे पण एक खड्डा आहे आणि हा एक मोठा खड्डा. हे रांगोळी जे काढली ना तेवढ्या राऊंडमध्ये हा खड्डा आहे, इथं पण खड्डे आहेत. खड्डे खूप सारे आहेत. तुम्हाला सांगतो क्विंटलभर पण रांगोळी आणली तरी कमी पडणार. तर माझी एकच विनंती आहे, नवी मुंबई महानगरपालिका असेल, MIDC प्रशासन असेल किंवा नवी मुंबई आयुक्त साहेब असतील, या खड्ड्याची दखल घेऊन हे काम करतील का आणि नागरिकांना सुटकेचा श्वास घेता येईल का, हा प्रश्न
मोठा उपस्थित होतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.